अधिवेशन संपल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांचे सोबत शिष्टमंडळ आज भेटणार आहे। सध्या आपल्यासोबत मनोज जरांगे पाटील आहे। जरांगे पाटील, काय म्हणाल, आज शिष्टमंडळ तुमच्यासाठी भेटण्यासाठी आले? हो, चर्चा करणं अपेक्षित आहे. चर्चेतूनच मार्ग निघतो आणि समाजाला दिशा मिळते, न्याय मिळतो. चर्चा केली पाहिजे म्हणून चर्चेसाठी येत आहेत. काही 2-3 शब्द त्यामध्ये राहिलेले ते सरकारनं घेतले पाहिजेत. ह्यासाठी ही चर्चा होईल आणि सरकार 100% मार्ग काढेल. 100% मार्ग काढेल ही मराठ्यांना आशा आहे. सरकारचं म्हणणं आहे की ते 100% मार्ग काढणार आहे, परंतु आतापर्यंत तुम्हाला फक्त आश्वासनही भेटलं ना? नाही, मार्ग काढेल. आश्वासन आता नको. आश्वासनावर आता नाही चालणार, कारण आम्हाला न्याय पाहिजे. तुम्हीच आमच्याकडून वेळ घेतलेला आहे आणि आमचं ते हक्काचं आरक्षण आहे आणि ते मात्र तुम्ही नाही दिलं तरी आता आम्ही मिळवणार. आणि मराठवाड्यामध्ये कुंभीची जी नोंदणी आहे ते 28,000 ही सापडलेली आहे आतापर्यंत. काही अधिकाऱ्यांनी जाणून बुजून कामचुकारपणा केला, जाणून बुजून मराठ्यांना न मिळावं म्हणून. त्यामुळे ते कामावून कमी होणं गरजेचं आहे असं आपलं मत आहे. आणि मराठवाड्याचे काही अधिकारी हैदराबाद पण गेलेले होते नोंदणीसाठी. गेलेत पण त्यांना सापडा ना तिथं. नुसते जाते आणि माघारी येते, जाते आणि माघारी येते. काय करते तर काय नाही त्यांची त्यांना माहीत. नुसते जाते आणि माघारी येतात, मग सापडले कशाने? काही अधिकारी स्थानिकचे जाणून बुजून कामचुकारपणा करायला लागलेत. आता समितीनं पुन्हा काम मनावर जर घेतलं तर तुम्हाला सांगतो लाखानं मराठवाड्यात नोंदी सापडतात, एकट्या मराठवाड्यात. आता ते मुद्दाम जातीवाद काही अधिकारी करायला लागले. न्याय मिळणार आणि महाराष्ट्राला सगळ्या मराठ्यांना मिळणार हे तुम्हाला ठामपणानं सांगतो. आणि अजून काही तुमची सभा पण होणार आहे आणि पोलीस काही लोकांना नोटीस पण देत आहे. हा, ते अन्याय करायचं काम सरकारचं सुरू आहे, पण सरकारनं त्या मागं घ्याव्यात. कारण शांततेत आंदोलनं किंवा कार्यक्रम करण्याचा आम्हाला अधिकार नाही का, हा सुद्धा मोठा प्रश्न आहे. त्यामुळं अशी पण बातमी येत आहे की काही लोकांच्यावर गुन्हा दाखल झालेला होता, ते मागे पण घेतलेले आहे सरकारने. कोणते घेतलेत पण मेळ लागाना ना, स्पष्टता नाही. आज होईल, आज चर्चेत सगळे मार्ग निघतील असं वाटतं. काय तुमची काय अपेक्षा आहे जे शिष्टमंडळ येणार आहे? सगळे मार्ग निघावेत आणि गोरगरीब मराठ्यांना न्याय मिळावा एवढी अपेक्षा आहे. मराठ्यांचा मार्ग मोकळा होईल आणि सरकारचा पण मोकळा होईल. आता सरकारनं काही अडचणी ठेवू नये, दिलदार मनानं, मोठ्या मनानं ठरल्याप्रमाणे देऊन टाकावं, बस एवढंच. तुमचे 3 मुद्दे होते, 3पैकी एक सॉल्व्ह झालेला आहे आणि 2 मुद्दे पण अजून कोणते आहे? हा, ते 2 शब्द आहेत त्याच्यामध्ये. एक शब्द घेतलाय, 2 राहिलेत. ते त्यांनी घ्यावेत आणि ते घेतील. ते विसरून राहिले असते त्याच्यावर नाराजी व्यक्त करण्याची आम्हाला काय गरज नाही. 100% घेतील आणि 24 डिसेंबरच्या आत मराठ्यांना न्याय मिळेल. दिलदारपणा सरकार दाखवेल. एवढी मोठी घोषणाच केली आता मोठ्या मनानं, तर आता कशाला खोट्या पाचरा ठेवायच्या? आता दिलदार मनानं, मोठ्या मनानं आहे ते सुद्धा स्पष्ट भूमिका करून समाजाला द्यावं. तुम्हाला आश्वासन आहे की 24 तारीखपर्यंत तुम्हाला आरक्षण मिळणार. नाही मिळालं तर आम्हाला आमच्या पोरांसाठी लढावं लागणार आहे, झगडावं लागणार आहे. आम्ही लढायला तयार आहेत. आणि 23 तारीखची पण इशारा सभा आहे तुमची. हो, तो कार्यक्रम समाजाने तिथं ठेवलेला आहे. तो कार्यक्रमही चांगला होणार. समाज प्रचंड ताकदीने येणार. स्वतःच्या मुलाला न्याय मिळावा म्हणून मराठ्यांची माणसं घराच्या बाहेर येणार. मराठ्यांनी घरात बसून चालणार नाही. आपण जर घरात बसलो तर आपल्याच पोराला न्याय नाही मिळणार, आरक्षण नाही मिळणार, आपले पोरं मोठे नाही होणार. सगळ्यांनी ताकदीनं कार्यक्रमाला येणार आहेत आणि तो कार्यक्रम होणार आणि मराठ्यांना न्याय मिळेपर्यंत आम्ही मागं नाही सरकणार. हे आहे मनोज जरांगे पाटील आणि त्यांचं म्हणणं आहे की 24 तारीखपर्यंत त्याला सरसकट मराठाला आरक्षण मिळणार आहे. कॅमेरामॅन गोपाल हरणीसह इसरात चिश्ती, मुंबई तक, अंतरवाली, सराठी.